प्रशासकीय विकास 1858चा कायदा. या कायद्याला ॲक्ट ऑफ दी बेटल गव्हर्नन्स ऑफ इंडिया असे म्हटले जाते. 2 ऑगस्ट 1858 ब्रिटिश पार्लमेंटने संमती दिली. 1857मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. लॉर्ड पाल्मस्टन हे PM बनले. दुहेरी शासन प्रणालीमध्ये असणाऱ्या दोषांमध्ये गुंतागुंत व विवेकहीनता स्पष्ट केली. व प्रशासकीय कार्यासाठी मंत्री संसदेला उत्तरदायित्व असले पाहिजे. मंत्री हे संसदेला उत्तरदायित्व असले पाहिजे. परंतु भारतामध्ये भारतीय सरकारची जबाबदारी अशा संस्थांकडे जाते जी संसदेला जबाबदार नाही, म्हणजेच ईस्ट इंडिया. ते भारतीय सत्ता चालवतात ज्यांचा भारताशी काही संबंध नाही, ज्यांच्याजवळ फक्त कंपनीचे शेअर्स आहेत. पाल्मस्टन हे विधेयक संमत झाले, परंतु प्रत्यक्ष कायदा बनण्यापूर्वी मंत्रिमंडळ कोसळले. नंतर लॉर्ड डग्बी पंतप्रधान बनले. स्टॅनलीद्वारा ते विधेयक ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडले व 2 ऑगस्ट 1858ला राणीने त्यावर सही केली. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त केली. 1858ला तरतुदी. भारताच्या कारभारासाठी ब्रिटनमध्ये भारत मंत्रिपद तयार केले. स्टॅनली हा पहिला होता 1858च्या. याच्यात कोणत्या तरतुदीत होता? भारत मंत्रिपद तयार केले, स्टॅनली पहिला. त्याच्या मदतीसाठी इंडिया काउन्सिल तयार केली. इंडिया काउन्सिलसुद्धा 1858मध्ये 15 सदस्य व 8 ब्रिटिश व 7 कंपनीचे संचालक मंडळ. यामध्ये निम्मे सदस्य हे भारतातील 10 वर्षे सेवा केलेले असावेत. भूमिका सल्लागारांची होती. भारत मंत्र्याला सल्ला द्यायचा, बंधनकारक नाही आहे भारत मंत्र्यांवर. भारत मंत्र्यांकडे पावर होती. प्रत्यक्ष निर्णय भारत मंत्री घेणार होते, त्यांना जो वाटेल तो. भारताचा नामधारी प्रमुख इंग्लंडचा राजा व राणी असेल. जसे आजचे राष्ट्रपती आपले आहेत तसेच त्यावेळेस इंग्लंडचा राजा व राणी असतील प्रमुख, नामधारी प्रमुख. भारताचे परराष्ट्र खाते, अर्थ, कारभार इंग्लंडच्या राज्यसत्तेकडे म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. त्यानंतर भारताचे पदनाम हे व्हाईसरॉय झाले. कॅनिंग पहिला व्हाईसरॉय झाला. ते ब्रिटिश पदाचा, राज्यपदाचा वैयक्तिक प्रतिनिधी असेल. कॅनिंग व्हाईसरॉय तो जबाबदार ब्रिटिश पार्लमेंटचा असणार आहे. जबाबदार ब्रिटिश पार्लमेंटचा असणार आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती खुल्या स्पर्धेद्वारे, परीक्षांद्वारे, जे की आपण पाहिले 1854ला स्पर्धेद्वारे घेण्यास सुरुवात केली होती. त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती खुल्या स्पर्धा परीक्षाद्वारे घेण्यात आली व भारत सचिवांनी नियम तयार केले. सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS होते भारतातील. भारतातील सत्ता ब्रिटिश पार्लमेंट प्लस भारत मंत्री प्लस व्हाईसरॉय यांना विभागण्यात आली. लेखाजोखा ब्रिटिश पार्लमेंटकडे मांडावा लागत असे. भारत मंत्र्याला भारतातून प्राप्त आयात निर्याती संबंधित जो लेखाजोखा होता तो ब्रिटिश पार्लमेंटला मांडावा लागत असे. भारतमंत्री ब्रिटिश पार्लमेंटला उत्तरदायित्व असेल. जो भारत मंत्री ब्रिटिश पार्लमेंटला उत्तरदायित्व. बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ह्या रद्द करण्यात आले. 1884ला पिट्स इंडिया ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आले ते 1858च्या कायद्यानुसार रद्द करण्यात आले. 1861 भारतीय काउन्सिल कायदा. भारतीय लोकांना कायदेमंडळात जागा देण्यात आल्या 61 साली. व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये 5व्या सदस्यांचा समावेश. पहिले 73ला 1 4, 84ला 1 3, 33ला परत 1 4, आता 61ला परत 1+5. तो कायदा तज्ज्ञ होता. 61मध्ये नियम तयार करण्याचा अधिकार काउन्सिलला देण्यात आला. नियम काउन्सिल करत होते. कॅनिंग खातेपद्धत सुरू केली आणि कॅनिंगनी खातेपद्धत कॅनिंग वेगवेगळे विभाग करून सदस्याकडे सोपवले. यातूनच भारत मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला कॅनिंगद्वारे. त्यानंतर काउन्सिलच्या विस्तारासाठी काउन्सिलमध्ये कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 अतिरिक्त सदस्यांची तरतूद करण्यात आली. भारतीय 6 किंवा 12. व्हाईसरॉयने नामनिर्देशित कार्यकाळ 2 वर्ष. निम्मे सदस्य गैर सरकारी
वरच्या दर्जाचे भारतीय होते. या कायदे मंडळाचे काम कायदे तयार करणे. कायदे मंडळाचे काम काय होते? कायदे तयार करणे. आर्थिक बाबतीत प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. प्रश्नसुद्धा विचारण्याचा अधिकार नव्हता. मुंबई मद्रास प्रांतांना स्वतःसाठी कायदे तयार करण्याचा बदल करण्याचा अधिकार दिला. कायदे तयार करण्याचा व बदल करण्याचा अधिकार मुंबई व मद्रासला स्वतंत्र दिला. मात्र प्रांतांनी तयार केलेले कायदे व्हाईसरॉयने संमती दिल्यानंतरच लागू होत होते. व्हाईसरॉय हा PM सारखा होता, भारतीयमधला PM. त्यानंतर आणीबाणीच्या परिस्थितीत व्हाईसरॉय अध्यादेश काढण्याचा अधिकार दिला होता. हा अध्यादेश 6 महिने चालू शकत होता. व्हाईसरॉय अध्यादेश काढू शकत होता व 6 महिने चालू शकत होता. त्यानंतर या कायद्या आधारे बंगाल 1862, वायव्य प्रांत 1886 व पंजाब 1897 प्रांतीय कायदेमंडळ स्थापन केले. बंगाल वायव्य भागात व पंजाबमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये प्रांतीय कायदेमंडळ स्थापन. 1861ला भारतमंत्री आला, जो चार्ल्स वुडने या कायदेमंडळांना राज्य दरबाराची उपमा दिली. वूड म्हणजे टेबल म्हणजे राजदरबाराची उपमा. काम फक्त कायदे तयार करणे. कायदेमंडळाचे काम फक्त कायदे तयार करणे. विकेंद्रीकरणाचे सूतोवाच. कायदेमंडळातील गैरसरकारी प्रतिनिधी म्हणजे संस्थानिक, बडे जमीनदार, व्यापारी जे पैशावाले होते ते भारतीय होते, निवृत्त सरकारी अधिकारी असत. पाठिंबा हे सरकारलाच देत. संस्थानिक व बडे जमीनदार जे जास्त भारी होते ते सरकारलाच पाठिंबा देत, जे की भारतीय होते तरी सरकारला पाठिंबा देत. या कायद्याने व्हाईसरॉयला ते जनतेच्या प्रश्नाप्रती काळजीपूर्वक दखल घेत नसत. व्हाईसरॉयला नवीन प्रांताची निर्मिती, सीमामध्ये बदल इत्यादींचे अधिकार देण्यात आले. व्हाईसरॉयला जास्त अधिकार देण्यात आले. 1892चा भारतीय कौन्सिल कायदा. यात भारत सचिव लॉर्ड क्रॉस यांच्या सूचनेनुसार एक विधेयक मांडले. भारत सचिव हे पद होतं, त्यावर लॉर्ड क्रॉस यांच्या सूचनेनुसार एक विधेयक मांडले. यानंतर 2 वर्षांनी हा कायदा मंजूर. 92चा कायदा भारत सचिव लॉर्ड क्रॉस यांनी मांडले होते. तरतुदी काय होत्या त्यात? गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात सदस्य संख्या 1/7 अशी करण्यात यावी, जे की 1/5 होती, आता 1/7 करण्यात यावी 92मध्ये. केंद्रीय कायदेमंडळात अतिरिक्त सदस्य संख्या कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 16 अशी करण्यात यावी कायदेमंडळात. भारतमंत्र्याची समिती निवड, भारतमंत्र्याची समिती निवड नॉमिनेटेड गव्हर्नर जनरल मार्फत. कायदेमंडळात 40% सदस्य गैरसरकारी असावेत. अधिकारात काही वाद होते. आर्थिक बाबतीत सभागृहात आपले विचार मांडण्याचा अधिकार देण्यात आला. ठराव मांडण्याचा अधिकार नव्हता. फक्त विचार मांडण्यापर्यंत आले 92पर्यंत. सार्वजनिक हिताच्या बाबतीत 6 दिवसांच्या पूर्वसूचनेने प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. मतदानाचा हक्क नव्हता, जो की 9मध्ये भेटला मतदानाचा हक्क. प्रश्न फेटाळण्याचा हक्क सरकारला होता. म्हणजे प्रश्न विचारण्याचा हक्क दिला पण फेटाळण्याचा हक्क सरकारला होता. महत्त्व: निवडणूक तत्त्व मर्यादित प्रमाणात प्रथमच मान्य. निवडणूक तत्त्व. त्यानंतर निवडणूक अप्रत्यक्ष होती. काही सदस्य केंद्रीय कार्यकारी मंडळात, काही सदस्य प्रांतिक कायदेमंडळातील निवडून द्यायचे होते. तर प्रांतिक कायदेमंडळातील सदस्य नगरपालिका, जिल्हा मंडळ, व्यापार मंडळ व विद्यापीठे इत्यादींकडून होत असे. म्हणजे निर्वाचन मंडळ यांच्याकडून एक माणूस जात होता प्रत्यक्षरित्या. वरील सर्व घटक यांच्यातर्फे निवडलेल्या व्यक्तीची शिफारस व्हाईसरॉयला करणार. व्हाईसरॉयला ही शिफारस करणार होती. नामनिर्देशित निवडणूक होती. याचा अर्थ की निर्वाचित सदस्य निवडून द्यायचे नव्हते, तर ते शिफारशीद्वारे नामनिर्देशित करायचे होते. निर्वाचित सदस्य होते पण ते नामनिर्देशितच करायचे होते. निवडणूक असा कोणताही प्रकार नव्हता. खर्चात वाढ अथवा कपात करण्याची सूचना करण्याचा अधिकार सदस्यांना होता. वाढ किंवा कपात करण्याचा अधिकार सदस्यांना होता. या कायद्याने निर्वाचन मंडळ तयार करण्यात आले. नगरपालिका, व्यापार मंडळ वगैरे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे असे बंधन नव्हते. दादाभाई नौरोजी.
कायद्याने आम्ही मनमानी करणाऱ्या शासनाच्या नियंत्रणाखाली असू. दादाभाई नौरोजी म्हणले की कायद्याने आम्ही मनमानी करणाऱ्या शासनाच्या नियंत्रणाखाली असू. 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. मॉर्ले भारत मंत्री, दुसरा मिंटो व्हाईसरॉय. 1892 कायद्याने मागण्या अपूर्ण होत्या. मावळांची दुर्बलता, भारतीय दारिद्र्याचे कारण व सरकारचे आर्थिक धोरण, सुशिक्षित भारतीयांना शासनात समावेश न करण्याचे धोरण, कर्जन साम्राज्यवादी होता, बंगालची फाळणी व आंदोलन झाले, दुष्काळ, प्लेगची साथ होण्यास इंग्रज सत्ता जबाबदार, वृत्तपत्रांनी टीका केली, लाल बाल पाल यांच्या वृत्तपत्रांनी, जहाल आणि मवाळ गट यांच्यात फूट पडली, राष्ट्रीय चळवळ मजबूत करण्यात आली, मुसलमान काँग्रेसपासून दूर दूर होत गेले, आगा खान शिष्टमंडळ मिंटोचे, मिंटोने मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिले जातील असे घोषित केले मिंटोने. यातूनच मुस्लिम जातीवाद निर्माण झाला. मिंटो समकालीन तसेच बदलती परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवहार ठेवल्यास भारतीय ब्रिटिश साम्राज्य टिकू शकेल. मिंटोने मॉर्लेला लिहिले, आता वेळ आली आहे आणि आपल्याला आपल्या योजनेनुसार कार्यक्रम निश्चित करायला हवा. ऑगस्ट 1907ला भारत सचिवाचे कौन्सिल सदस्य, इंडिया काउन्सिल होते, भारत सचिवाचे कौन्सिल सदस्य के.जी. गुप्ता, सय्यद हुसेन बिलग्रामी हे दोन. 1909ला सत्येंद्रनाथ सिन्हा यांनी व्हाईसरॉयचे कौन्सिलचे सदस्य. 1909 सत्येंद्र सिन्हा यांना व्हाईसरॉय कौन्सिलचे सदस्य. तरतुदी. केंद्रीय कायदेमंडळ. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एकूण 9 सदस्य. गव्हर्नर जनरल 1, साधारण 7, 1+7 होते कार्यकारी मंडळात, आणि असाधारण 1. अतिरिक्त 60 सदस्य, 6 ते 12 होते, 10 ते 16 करण्यात आले त्याला. त्यानंतर 60 सदस्य करण्यात आले. नॉमिनेटेड 28, गैरसरकारी 32. केंद्रीय कायदेमंडळ महत्तम 69 सदस्य, सरकारी 37, गैरसरकारी 32. म्हणजे सरकारी बहुमत आहे, सरकारचेच असणार बहुमत. सरकारी सदस्य 37, कार्यकारी पदसिद्ध सदस्य 9 व नॉमिनेटेड 28. यात निर्वाचित सदस्य 27, 13, 12, 2. 13 साधारण मतदारसंघ, बॉम्बे, मद्रास, बंगाल, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, आसाम, बिहार, ओरिसा, पंजाब. वर्गीय मतदारसंघ जमीनदार, मुस्लिम, बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार. आणि 2 विशेष मतदारसंघ बंगाल व बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स. त्यानंतर प्रांतीय कायदेमंडळ. यात पात्रता, विशिष्ट मालमत्ता, नगरपालिका, जिल्हे मंडळ, सदस्य, उमेदवार. अपात्रता कशाने? वेडे, दिवाळखोर, नोकरीतून निलंबित, 25 वर्षाखाली. 25 वर्षाखाली लोकांना अपात्र ठरवले जाईल. कायदेमंडळाचे अधिकार. पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. ठराव मांडण्याचा अधिकार देण्यात आला 9 नुसार मॉर्ले मिंटोमध्ये. पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार, ठराव मांडण्याचा अधिकार, सार्वजनिक हिताचा मुद्दा. आवाज कमी कराई. सार्वजनिक हिताचा मुद्दा असेल तरच मतदान. चर्चा, ठराव, मतदान यांना हक्क देण्यात आला. सार्वजनिक हिताचा मुद्दा असेल तरच मतदान, नाहीतर मतदानाचा हक्क नाही. चर्चा, ठराव, मतदानाचा यांना हक्क देण्यात आला. 1909ला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच. मात्र ठराव मांडण्याची संमती नाकारण्याचा अधिकार कायदेमंडळाच्या अध्यक्षांना. ठराव पारित झाला तरी तो सावकारावर बंधनकारक नाही. चर्चा करायची नाही. म्हणजे ठराव पारित केल्यानंतरही सरकारवर बंधनकारक नाही, चर्चा करायची नाही. भारत सरकारचे परकीय संबंध, संस्थानिक संबंध, न्यायालयीन मुद्दे व रेल्वे खर्च व कर्जावरील व्याज यावर सरकारचे बंधनकारक नाही सरकारला. मूल्यमापन, निवडणुकीचे तत्व मान्य. मर्यादित मताधिकार, अप्रत्यक्ष निवडणूक, मर्यादित सत्ता,
खरी सत्ता सरकारकडेच होती. जबाबदार सरकारचा अभाव. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मिंटोने केली. लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व. गांधी. या सुधारणा म्हणजे आपल्या नाशाचे कारण ठरेल. मुन्शी. मुक्त लोकशाहीला भोसकले. पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र मतदारसंघामुळे मुस्लिमांच्या भोवती राजकीय अडथळा निर्माण झाला. ते भारतापासून वेगळे पडले. मॉर्ले मिंटोला लिहिले, आम्ही सापाचे दात बसवत आहोत आणि त्याचा परिणाम भयानक होईल, असं मॉर्लेने मिंटोला लिहिले. 1919च्या मॉन्टे चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. 1917 मध्ये मॉन्टेग्यू घोषणा. जबाबदार शासन पद्धत लवकरच लागू करण्यात येईल. 17ला मॉन्टेग्यूची घोषणा होती, जबाबदार शासन पद्धत लवकरच. त्यात भूपेंद्र बसू यांनी मदत केली. 19च्या कायद्यानुसार कायद्यात भूपेंद्र बसूंनी मदत केली. तरतुदी 1919चा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून जावा. 1793 पासून भारतीय महसुलातून पगार जात, तो आता 1919च्या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून. भारतासाठी हाय कमिशन पद निर्माण. भारतीय उच्चायुक्त. पहिला विल्यम स्टीव्हन्स मेयर. 1919च्या कायद्याने हाय कमिशन पहिला विल्यम स्टीव्हन्स मेयर. भारत मंत्र्यांचे काही अधिकार यांच्याकडे. त्यानंतर प्रांतिक सरकारचे कमी नियंत्रण, उदाहरणार्थ सोपीव खाते. गव्हर्नर जनरल कार्यकारी मंडळ, एक गव्हर्नर जनरल, साधारण 8, त्यापैकी 3 जागा भारतीयांना तरतूद. म्हणजे ह्या एवढ्या 8 पैकी 3 जागा भारतीयांना. कायदा, शिक्षण, कामगार, उद्योग, आरोग्य. जबाबदार सरकारचा अभाव. विषय विभागणी, केंद्रीय प्लस प्रांतिक विभागणी. केंद्रीय सूचना, राष्ट्रीय विषय. दरवाजा लावून जाऊ. केंद्रीय सूचना व राष्ट्रीय विषय. प्रशासन. दरवाजा लावून. विषयाची विभागणी, केंद्रीय प्लस प्रांतीय विभागणी. केंद्रीय सूचना व राष्ट्रीय विषय. शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे व्हाईसरायकडे शेषाधिकार होते. प्रांतात द्विशासन. 19च्या कायद्याने प्रांतात द्विस्तरीय शासन. 1919च्या कायद्याने प्रांतात द्विस्तरीय शासन लागू. 1919 द्विस्तरीय शासन. 21 पासून 1935ला ते रद्द करण्यात आले. द्विशासन. शेषाधिकार हे व्हाईसरॉयकडे. राखीव विषय. प्रशासन. गव्हर्नर मार्फत कार्यकारी मंडळातील सदस्य नियुक्त. पोलीस, जमीन, सिंचन, कामगार, फॅक्टरी, वीज, न्याय, दुष्काळ व कारखाने इत्यादी राखीव विषय. व सोपी विषय. भारतीय मंत्री. गव्हर्नर मार्फत मंत्र्यांच्या साह्याने मंत्री निर्वाचन सदस्यांमधून. कायदेमंडळात जबाबदार. लोक प्रशासन, आरोग्य, सहकारी सोसायटी, बांधकाम उद्योग, धार्मिक, धर्मदाय संस्था. राखीव विषय. भारत मंत्री प्लस गव्हर्नर जनरल नियंत्रण करत. व सोपीव नियंत्रण कमी व प्रांताचे मंत्री जबाबदार. निर्वाचित मताधिकार मर्यादा 70%. या कायद्याने केंद्र स्तरावर राज्यसभा वरिष्ठ व केंद्रीय कायदेमंडळ कनिष्ठ. वरिष्ठामध्ये 60 सदस्य 5 वर्षासाठी, तर कनिष्ठामध्ये 145 सदस्य 3 वर्षासाठी. 145 सदस्य केंद्रीय कायदेमंडळ कनिष्ठ, 145 सदस्य. त्यातील नॉमिनेशन 41 व 104 निर्वाचित. त्यात 30 मुस्लिम राहणार. धार्मिकमध्ये 30 मुस्लिम, 2 शीख. कार्यकाल 3 वर्ष. 180 रुपये भाडे देणारा भाडेकरू, 15 रुपये जास्त नगरपालिका कर, 2000 प्लस आयकर, 50 प्लस भूमिकर यांना मतदानाचा अधिकार. 0.38% लोकांनाच मतदानाचा हक्क. त्यानंतर वरिष्ठ 60 सदस्य होते, 5 वर्षाचा कार्यकाळ, 26 नॉमिनेशन, 34 निर्वाचित. कार्यकाल 5 वर्ष. 1/5 सदस्य दरवर्षी निवृत्त. वरिष्ठ सदन कधीही समाप्त होत नाही, ते दरवर्षी निवृत्त होतात. 1/5 सदस्य, कारण की 5 वर्षाचं म्हणल्यावर 1/5.
अध्यक्ष गव्हर्नर जनरल मार्फत नामनिर्देशित. स्त्रियांना सदस्यत्व नव्हते. मतदान 10,000 आयकर, 750 भूमी कर, सिनेटवरील व्यक्ती विद्यापीठ, 0.0073% फक्त मतदानाचा हक्क. महत्त्व: कार्यकारी मंडळात भारतीयांचा समावेश. व्हाईसरॉय जबाबदार होते. विभागणी नव्हती, विषयाची स्पष्ट विभागणी नव्हती. कार्यकारी सत्ता गव्हर्नर जनरलच्या हातात. ब्रिटिश राजसत्तेला जबाबदार. निर्वाचित जागा संख्या प्रांतामध्ये लोकसंख्या नाही तर महत्त्वानुसार. पंजाब 84 व मुंबई 144. कायदे मंडळाला संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा हक्क. सदस्यांना प्रस्ताव मांडणे, प्रश्न, पुरवणी प्रश्न, अल्पनोटीस प्रश्न व भाषण करणे इत्यादींचा हक्क. काही विधेयक गव्हर्नर जनरलच्या पूर्वसंमतीने. गव्हर्नर जनरल स्वतःचा कायदा पारित करू शकत होता. गव्हर्नर जनरल 6 महिन्यापर्यंत अध्यादेश विधेयकास पूर्ण नकार देतात. त्यानुसार द्विशासन 1921 पासून ते 37 पर्यंत होते, कारण 1935च्या प्रांतिक स्वायत्तता आली. या कायद्याने मुस्लिम, शीख, युरोपियन स्वतंत्र मतदारसंघ संयुक्त बैठक बोलविणे भंग करणे हे गव्हर्नर जनरल 10 वर्षांनी आयोग ठरेल. पहिला हायकमिशनर सर विल्यम स्टेर्समेर. भारतीय पहिला हायकमिशनर सर दादिबा मेहरवानजी दलाल. त्यानुसार 1919च्या कायद्याचे मूल्यमापन करण्यासाठी मुडीमन समिती आली, जी की 1924ला आली. व मुडीमन समितीची शिफारशीची चौकशी करण्यासाठी 1927ला कमिशन सायमन कमिशन, रॉयल आयोग असेही म्हणतात. महिलांचा मताधिकार 1921ला प्रथम महिलांना मताधिकार देण्यात आला. 1921ला. त्यानंतर भारतीय शासन कायदा 1935. प्रमुख स्रोत सायमन कमिशन, नेहरू अहवाल, गोलमेज परिषद 3, श्वेतपत्रिका, संयुक्त निवड समिती अहवाल, जिन्नांच्या 14 मागण्या. वैशिष्ट्ये: भारतीय संघराज्य, केंद्र स्तरावर द्विशासन व मर्यादित प्रमाणावर शासन, प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्तता व जबाबदार शासन, स्वतंत्र प्रतिनिधित्व भारतीय लोकांना, सुप्रीम कोर्ट स्थापन 1935 चैनी सुप्रीम कोर्ट स्थापन, फेडरल कोर्ट. भारत मंत्र्याचे इंडिया काउन्सिल रद्द, 1935ला इंडिया काउन्सिल रद्द. त्याऐवजी सल्लागार मंडळ आले 3 ते 6 सदस्यांचे. जातीय मतदारसंघांचा पुरस्कार, ब्रह्मदेश हिंदुस्थानपासून वेगळा 1935ला. इंग्लंड तरतुदी यांचा सल्ला भारत मंत्रींवर बंधनकारक नव्हता. 10 वर्ष अनुभव असलेला सदस्य. संघराज्य स्थापन झाले नाही. विषयाची विभागणी, केंद्र, प्रांतिक, समवर्तीय अशा 3 विषयाची विभागणी 1935ला करण्यात आली. शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे. द्विशासन लागू, सोपीव व राखीव. सोपीवमध्ये 10 मंत्री, केंद्रात द्विशासन लागू 35. संघराज्य सायमनचा नाकार होता. द्विशासन लागू करण्याचा सायमनचा नाकार होता. त्यानंतर संघराज्य कायदेमंडळ द्विगृही, वरिष्ठ व कनिष्ठ. 1919मध्ये 60 व 145 होते. 35मध्ये 260 375 व 20मध्ये 248 550. 1935वर टीका. जिन्नांनी कुजलेला कायदा. मदन मोहन मालवीय पोकळ असं म्हणले आहे. राजा गोपालाचारी द्विशासनपेक्षा वाईट, 1935चा कायदा. व जवाहरलाल नेहरू गुलामगिरीची सनद व इंजिन नसलेला कायदा 1935च्या कायद्याला संबोधले.